सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. Dear students, in our previous video we did learn Kepler's second law up to Kepler's second law. In this video we are going to learn Kepler's third law and other concepts. Let us we see what is Kepler's third law. Kepler's third law is the square of its period of revolution. The square of its period. Its period means whose period? Its period means period of revolution of that particular planet. Look at this picture. This is planet and time is required for complete one revolution for this planet. काहीतरी वेळ लागणार त्याला, नाही का? हा समजा प्लॅनेट आहे, याला पूर्ण एक रिव्हॉल्युशन करण्यासाठी त्याला काहीतरी वेळेची गरज आहे. टाइम इज रिक्वायर्ड अँड त्याला म्हणायचं स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन सूर्याभोवती एक परिक्रमा करण्यासाठी लागणारा वेळ. The square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance of a planet from a sun. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे, प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. दिस इज द डिस्टन्स between planet and sun. But what is the mean distance? Mean distance means average of largest distance of planet from sun and least distance between planet and sun. सूर्य आणि प्लॅनेट किंवा ग्रह यांच्यातलं जास्तीत जास्त अंतर आणि कमीत कमी अंतर याची सरासरी म्हणजे मीन डिस्टन्स. सो रिमेंबर, दिस पॉइंट इज नॉट गिवन इन अवर टेक्स्टबुक फॉर अंडरस्टँडिंग. रिमेंबर इट. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन is directly proportional to the cube of the mean distance of planet from the sun. Thus, if r is the average distance, आता त्याचा फॉर्म्युला बघूया. समजा r ला आपण ॲव्हरेज डिस्टन्स कन्सिडर केलं. इफ r is the average distance of the planet from the sun and t is its period of revolution. प्लॅनेटला परिभ्रमण करण्यासाठी लागणारा वेळ आपण टी कन्सिडर केला. देन टी स्क्वेअर प्रोपोर्शनल टू आर क्यूब. टी स्क्वेअर प्रोपोर्शनल टू आर क्यूब मॅथमॅटिकली. सो ॲज पर मॅथमॅटिक्स रूल, t square upon r cube is equal to constant is equal to k. K is the constant. Mathematics मध्ये आपण शिकतो समानुपाती, व्यस्तानुपाती, proportional to, inversely proportional to. Then पुढची जी स्टेप आहे proportional to च्या ऐवजी आपण ज्या वेळेस इज
इक्वल टू लिहितो त्यावेळेस कॉन्स्टंट घेतो. सो टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. Then next concept is Newton's universal law of gravitation. This is the main concept or important concept of this lesson. All the above consideration including Kepler's law. Now we learn Kepler's law lead Newton to formulate his theory of universal law of gravitational. केपलरची जी थिअरी आहे, केपलरचे जे नियम आहेत, या नियमांमुळे न्यूटनला ही जी थिअरी आहे ही मांडता आली. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. According to this theory, every object in universe attracts to another object. We learn up to this. We learn this in this lesson. आतापर्यंत जे आपण शिकलो ते त्याच्यात हा मुद्दा ठळक झालेला आहे की विश्वातील प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला अट्रॅक्ट करते. Every object in the universe attracts every other object with definite force. एका ठराविक बलाने तो आकर्षित करतो. पण next point is important in this theory. What is that? This force is directly proportional to the product of the masses of the two objects. The force is directly proportional to the product of the masses of two objects. ज्या दोन वस्तूंमध्ये आकर्षणाचं बल असतं त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराला ते समानुपाती आहे. What is the meaning of it? If mass of an object of one object is increases, mass of an object is increases, force will increases. जर एक राशी वाढत असेल आणि त्याच्या अनुषंगाने दुसरी राशी पण वाढत असेल त्याला म्हणतात प्रोपोर्शनल टू. आणि म्हणून जर दोन वस्तूंमधलं जे बल आहे आकर्षणाचं, ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे, एका वस्तूचं वस्तुमान वाढलं तर काय होणार? बल वाढणार, म्हणजे प्रोपोर्शनल. द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ द मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट्स and is inversely proportional to the square of the distance. And inversely proportional to the square of the distance between them. आणि त्यांचं अंतर जर वाढलं इनव्हर्सली प्रोपोर्शनल. दिस इज अपोजिट कन्सेप्ट ऑफ प्रोपोर्शनल टू. जर अंतर वाढलं तर काय होईल? फोर्स कमी होणार. वस्तुमान वाढलं तर काय होईल? इफ mass is increases, force is increased too. If distance is increased, but if distance is increased, force will decreases. जर अंतर वाढलं, बघा एक साधं उदाहरण आहे. एका बेंचवर तुम्ही दोन विद्यार्थी रोज बसतात. तुमच्यात मित्रत्वाचं प्रेम आहे, मैत्री आहे तुमची. पण तुमच्या दोघांपैकी एकाच्या वडिलांची समजा ट्रान्सफर झाली किंवा व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना दुसऱ्या शहरात जावं लागलं. दुसऱ्या शहरात तुमचा मित्र गेला. तुमच्यातला ज्या मैत्रीचा संबंध आहे तो कमी होईल की वाढेल?
कमी होणार. का कमी होईल? अंतर वाढलं. सेम थिंग इज इन दिस कन्सेप्ट. इफ डिस्टन्स इज increases, force will decreases. Force of attraction will decreases, means gravitation force is decreases. So according to this theory, every object in the universe attracts every other object with a definite force. प्रत्येक वस्तू ही दुसऱ्या वस्तूला आपल्याकडे आकर्षित करत असते एका ठराविक बलाने. This force is directly proportional to the product of masses of two objects and inversely proportional to the square of the distance between them. In figure shows two objects. बघा याच्यामध्ये two objects दाखवलेले आहेत. फिगर, look at the figure. In this figure, one object is have mass, suppose m1, and other object have mass m2, kept at distance r from each other. Two objects are kept in this picture and at distance r. या दोन्ही ऑब्जेक्ट मधलं अंतर किती आहे? r आहे. हे अंतर r आहे, लक्षात घ्या. The gravitation force between these two objects can be written as, आता याच्यामध्ये फॉर्म्युला दिलेला आहे बघा. F is proportional to, F is proportional, F means gravitational force between an object which have mass m1 of one object and mass of another object, means second object is m2. F proportional to m1 m2 upon r square. R square means distance between two objects, means r. We consider r for distance, so r square, or F is equal to G is equal to, आता बघा proportionalच्या ऐवजी आपण मॅथमॅटिकल रूल नुसार इज इक्वल टू घेतलेला आहे. G here, G is for constant. It is gravitational constant, universal gravitational constant. G into m1 m2 upon r square. Here G is the constant of proportionality and is called universal gravitational constant. Suppose in equation can be seen that the value of G is gravitational force. The value of G is gravitational force acting between unit masses kept at unit distance away from each other. आता आपण थोडं G च्या व्हॅल्यू विषयी विचार करणार आहोत. The value of G किती असते? लक्षात घ्या. Value of G is equal to the gravitational force between two masses of 1 kilogram kept 1 meter apart. म्हणजे काय? G ची व्हॅल्यू किती असते की समजा दोन ऑब्जेक्ट दोन्हींचं मास 1-1 किलोग्रॅम आहेत. प्रत्येकी 1 किलोग्रॅम मास असलेले दोन ऑब्जेक्ट एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर ठेवलेले आहेत असं आपण इमॅजिन करू. तर त्या दोन ऑब्जेक्ट मधलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स जेवढं असतं तेवढी व्हॅल्यू या G ची असते. आणि ती किती असते? द व्हॅल्यू ऑफ G वॉज फर्स्ट एक्सपेरिमेंटली मेजर्ड बाय हेनरी कॅव्हेंडिश. हेनरी कॅव्हेंडिश
या नावाच्या शास्त्रज्ञांनी ही व्हॅल्यू शोधून काढली. द SI इन SI युनिट इट्स व्हॅल्यू इज 6.673 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर किलोमीटर्स -2 स्क्वेअर. एवढी त्याची व्हॅल्यू आहे. ती लक्षात ठेवा, कारण उदाहरणांमध्ये आपल्याला जीची व्हॅल्यू टाकावी लागते, तेव्हा आपल्याला ते जे उदाहरण आहे न्यूमेरिकल एक्झाम्पल्स हे आपल्याला सॉल्व करता येतात. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी? 6.673 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻11 न्यूटन्स मीटर स्क्वेअर किलोमीटर्स किलोमीटर -2. Then, students, our next concept is magnitude of centripetal force. हे जे सेंट्रिपेटल फोर्स आपण पहिल्या व्हिडिओमध्ये अभ्यास केला, त्याचं परिमाण काय आहे? व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपेटल फोर्स? इन अवर टेक्स्ट बुक्स दिस concept is written as uniform circular motion oblique magnitude of centripetal force. असं का म्हटलेलं आहे? हा पॉइंट असा का दिलाय पुस्तकामध्ये, आपल्या टेक्स्टबुकमध्ये? युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला ऑब्लिक दिलेलं आहे. मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपेटल फोर्स, बिकॉज सेंट्रिपेटल फोर्स इज रिलेटेड टू uniform circular motion. Magnitude of centripetal force is related to uniform circular motion. And we know what is the uniform circular motion. What is the uniform circular motion? Uniform circular motion is the motion in which object moving in a circle, not only moving in a circle but with constant speed, एका स्थिर अशा स्पीडने तो फिरत असतो. फॉर एक्झाम्पल, एक व्हेकल आहे समजा. फर्स्ट ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज युनिफॉर्म मोशन. व्हॉट इज युनिफॉर्म मोशन? मराठीत त्याला एक समान गती असं म्हणतात. व्हेरी सिंपल कन्सेप्ट. एक व्हेकल समजा 50 किलोमीटर पर वेगाने सुरू झाली आणि 50 किलोमीटर अंतर तिने सतत ह्याच वेगाने पार केलं, तेवढं अंतर. मग 50चा स्पीड 40 झाला नाही किंवा 60 सुद्धा झाला नाही. इट मीन्स the vehicle runs in uniform motion. म्हणजे ती गाडी एक समान वेगात चालली. तसंच युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, जर ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये एक समान गतीमध्ये जर फिरत असेल तर त्याला म्हणायचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अँड नाऊ वी विल सी व्हॉट इज द मॅग्निट्यूड of centripetal force. Suppose m is the mass of the object. M is the mass of the object. कुठला ऑब्जेक्ट? ज्याचा आपल्याला मॅग्निट्यूड काढायचं आहे. कोणता ऑब्जेक्ट? जो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये आहे. द ऑब्जेक्ट विच इज मूव्हिंग इन सर्क्युलर मोशन, इट्स mass is m, v is its speed. मग तो कसा असेल? युनिफॉर्म असेल. समजा सर्क्युलर मोशनमध्ये असणारी एखादी वस्तू, ऑब्जेक्ट, तिचं मास m आहे, स्पीड v आहे, अँड r इज द रेडियस
ऑफ द सर्कल. कोणतं सर्कल? ज्या सर्कलमध्ये तो ऑब्जेक्ट फिरतोय त्या सर्कलची रेडियस आर आहे, देन इट कॅन बी शोन दॅट द फोर्स इज इक्वल टू, त्यावेळेस तो कसा फॉर्म्युला येईल, कसं येईल ते सेंट्रिपेटल फोर्स एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हिअर फोर्स is F is for force, centripetal force, not here this F is for not for gravitational force. नाही तर आपल्या डोक्यात आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स बसलेला आहे. This F is for now centripetal force is equal to mass means mass of an object, R means V means speed of an object, and R means radius of circle in which object is moving. Then if the planet is revolving around the sun in a circular orbit in uniform circular motion, then centripetal force acting on a planet towards the sun must be. The same thing is for our solar system also. आपल्या सूर्यमालेची एक सेम थिंग आहे. सूर्याभोवती प्लॅनेट्स फिरत असतात, त्यांच्यासाठी सुद्धा एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, वेअर एम इज द मास ऑफ द प्लॅनेट. इथं एम कशासाठी? मास ऑफ द प्लॅनेट, V is the speed and R is the distance from the sun. R is the distance from the sun. आता R या ठिकाणी R हा सूर्य आणि ग्रह प्लॅनेट यांच्यामधल्या अंतरासाठी घेतलेला आहे. The speed of the planet can be expressed in terms of period of revolution T. The speed of the planet can be expressed in term of period of revolution टी. जो स्पीड आहे तो कशा काय घ्यायचा आहे त्याच्यासाठी टी घ्यायचा आहे. ॲज फॉलोज द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द प्लॅनेट इन वन रिव्हॉल्युशन इज इक्वल टू पेरीमीटर ऑफ द ऑर्बिट 2 पाय आर. आता जॉमेट्रीमध्ये आपल्याला माहिती आहे सर्कलचं जे पेरीमीटर ऑफ ऑर्बिट आहे 2 पाय आर या पद्धतीने या फॉर्म्युल्यानं काढलं जातं. सो आर इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन, टाइम टेकन इज इक्वल टू पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. किती वेळ लागेल? वेळ किती घेणार? प्लॅनेटला एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा आपण टी साठी घेणार, इज इक्वल टू टी. सो व्ही इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन. डिस्टन्स किती ट्रॅव्हल करतो प्लॅनेट, त्याच्या पूर्ण जे वर्तुळ आहे ते इलिप्टिकल का असे ना, इलिप्टिकल असतं नाही का. ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स, हे आपण अगोदर शिकलो. इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी, 2 पाय आर अपॉन टी. सो एफ इज इक्वल टू एम स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू 2 पाय आर अपॉन टी अपॉन आर. आता हा याचा स्क्वेअर केलेला आहे 4 एम पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग बाय आर स्क्वेअर. वी गेट एफ इज इक्वल टू, याच्यावरूनच मॅथमॅटिकली फक्त कॅल्क्युलेशन आहे बघा, वेगळं काय नाही याच्यामध्ये, ते कॅल्क्युलेशन केलेलं आहे अकॉर्डिंग टू केपलर्स लॉ, थर्ड लॉ. टी स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आर क्यूब इज इक्वल टू के. सो एफ इज इक्वल टू 4 एम यू स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर की सॉरी पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर की, बट 4 m pi square upon k is equal to constants. Therefore f proportional to 1 upon r square. ही टर्म लक्षात ठेवायची आहे बघा याच्यामध्ये. our किती वेळ राहिला? Our next concept is Earth's gravitational force, पृथ्वीचं गुरुत्वीय बल.
will the velocity, listen carefully these questions, will the velocity of a stone thrown vertically upward remains constant? If we throw stone vertically upward direction, the speed of the stone remains constant. जर एक दगड आपण घेतला आणि तो वरती फेकला असा, त्याचा स्पीड जो आहे सुरुवातीचा तो कायम राहील का? इनिशियल वेलोसिटी ऑफ स्टोन रिमेन कॉन्स्टंट आफ्टर सम टाइम? ऑब्वियसली द आन्सर इज नो. त्याचा वेग तोच कायम राहत नाही. विल इट चेंज विथ टाइम? येस, इट चेंज विथ टाइम. हाऊ विल इट चेंज? कसा कमी होईल तो? व्हाय डझंट द स्टोन मूव अप ऑल द टाइम? तो वर फेकलेला दगड सतत असा वर 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 का जात नाही? का तो पुन्हा परत येतो? का परत येतो? व्हॉट वी लर्न अप टू दिस टाइम देन? इफ वी कांट टेल द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, देन व्हॉट वी लर्न? ऑब्वियसली ड्यू टू द gravitational force of earth. Why does it fall down after reaching a certain height? What does its maximum height depends on? This is the important question. What does its maximum height depends upon? त्याची जास्तीत जास्त उंची ही कशावर अवलंबून आहे? Its maximum height is depends upon the initial velocity of an object. त्या वस्तूचा सुरुवातीचा वेग किती आहे त्याच्यावर त्या वस्तूची हाईट, तो स्टोन असेल किंवा एनी अदर ऑब्जेक्ट असेल, तो किती उंचीवर जाईल हे ते ठरवतं. इफ अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट नियर towards itself because of gravitational force, the center of mass of earth is situated at its center. म्हणजे पृथ्वीचं जे वस्तुमान आहे ते पृथ्वीच्या केंद्रात सामावलेलं आहे. सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू अर्थ इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. बिकॉज ऑफ दिस फोर्स अँड ऑब्जेक्ट्स fall vertically downward to on the earth. पृथ्वीचं संपूर्ण वस्तुमान या पृथ्वीच्या केंद्रात सामावलेलं असल्यामुळे कोणतीही वस्तू व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनने फेकली असता त्या पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने ती खाली पडते. सिमिलरली when we throw a stone vertically upward, the force tries to pull it down and reduce its velocity. ज्या वेळेस एखादा दगड आपण वर फेकतो त्यावेळेस पृथ्वी तिच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सने त्याला खाली ओढते आणि म्हणून त्याची वेलॉसिटी रिड्यूस होते. ड्यू टू दिस कॉन्स्टंट डाउनवर्ड पुल वेलॉसिटी बिकम्स झिरो. वेग हा शून्य होतो. आफ्टर ए व्हाईल द पुल कंटिन्यूज टू बी एक्झर्टेड अँड द स्टोन स्टार्ट्स मूव्हिंग वर्टिकली डाउनवर्ड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ अंडर इट्स इन्फ्लुएन्स. त्याच्या प्रभावामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या प्रभावामुळे तो खाली पडतो. नेक्स्ट पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट और क्वेश्चन. इफ द अर्थ अट्रॅक्ट्स अन ॲपल्स टुवर्ड्स इटसेल्फ, इफ द अर्थ अट्रॅक्ट्स अन ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ, द ॲपल ऑल्सो अट्रॅक्ट्स द अर्थ टुवर्ड्स इटसेल्फ विथ द सेम फोर्स. ज्या वेळेस पृथ्वी सफरचंदाला आपल्याकडे जेवढ्या बलाने आकर्षित करते, ॲट द सेम टाइम सायमल्टेनियसली ॲपल इज ऑल्सो अट्रॅक्ट्स टू अर्थ बाय द सेम अमाऊंट ऑफ फोर्स. तेवढ्याच बलाने ॲपल सुद्धा पृथ्वीला आपल्याकडे आकर्षित करतं. व्हाय देन डज द ॲपल फॉल टुवर्ड्स द अर्थ? जेवढं बल पृथ्वी प्रयुक्त करते ॲपलवर
तेवढंच बल ॲपल सुद्धा पृथ्वीवर प्रयुक्त करतं. पुढचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे बघा. व्हाय देन डज द ॲपल फॉल्स टुवर्ड्स द अर्थ बट द अर्थ डज नॉट मूव्ह टुवर्ड्स द ॲपल. सफरचंदच पृथ्वीवर का पडतं, पृथ्वी सफरचंदाकडे का ओढली जात नाही, अशा प्रकारचा प्रश्न आहे. म्हणजे व्हॉट इज द आन्सर ऑफ इट? ड्यू टू डिफरन्स इन द मास. देर इज द डिफरन्स इन द मास. मास ऑफ an earth is huge as compared to the apple. That's why apple comes towards or fall towards the earth, but earth does not move towards the earth, towards the apple. The gravitational force due to earth also act on moon. पृथ्वीचं गुरुत्वीय बल हे चंद्रावर पण प्रयुक्त होतं. बिकॉज ऑफ विच इट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे लक्षात घ्या, संपूर्ण जे युनिवर्स आहे हे याच्यावर चालू आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर चालू आहे. जरी ते आपल्याला जाणवत नाही, एकमेकांमध्ये दोन व्यक्ती शेजारी बसलेल्या आहेत, दोघांमध्ये फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल असतं, परंतु आपल्याला ते जाणवत नाही, परंतु त्या फोर्सवर सगळं जग चाललं आहे. लक्षात घ्या. सिमिलरली सिच्युएशन एक्झिस्ट फॉर आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑर्बिटिंग द अर्थ. पृथ्वीच्या भोवती ठराविक कक्षांमध्ये फिरणारे जे ग्रह आहेत, कृत्रिम ग्रह आहेत, त्यांचंसुद्धा या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आहे. द मून अँड द आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑर्बिट द अर्थ. द अर्थ अट्रॅक्ट्स देम टुवर्ड्स इट सेल्फ बट अनलाईक फॉलिंग ॲपल. हा एक मुद्दा आहे बघा. ॲपल जसं जमिनीवर खाली पडतं, तसं हे जे सॅटेलाईट आहे किंवा मून आहे, हा खाली का पडत नाही? ड्यू टू द they do not fall on the earth. Why? This is because of the velocity of moon. This is because of this is due to the velocity of moon and satellite along their orbit. त्याचा जो वेग आहे, तो वेग एवढा आहे की त्या वेगामुळे तो चंद्र खाली पडत नाही, किंवा आपण वरती पाठवलेले जे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आहेत ते पृथ्वीवर पडत नाही. इफ द वेलॉसिटी इज नॉट देअर दे वुड हॅव फॉलन ऑन द अर्थ. जर वेलॉसिटीज नसती तर काय झालं असतं? तो चंद्र खाली पडला असता. ओके, थँक्यू. नेक्स्ट वी विल सी our next concept in our next video. Thank you.